सोलापुरातील वक्फ बोर्ड मार्फत त्रास देत असणाऱ्यांची चौकशी होणार. आमदार गोपीचंद पडळकर. विधान परिषदेचे आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी आज 260 चा प्रस्तावाअंतर्गत सोलापुरातील साखरपेठ व महाराष्ट्रात वक्फ बोर्डचे कसे काम चालू आहे, हिंदूंना कसा त्रास दिला जात आहे याचे निवेदन सभापती यांना दिले आहे आणि याबाबत लवकरच चौकशी लावण्याचे संकेत माननीय सभापती महोदयांनी दिले आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई होणार. दुसरा विषय आहे तो सोलापूर महानगरपालिका हद्दीतला विषय आहे. त्या शहरामध्ये साखरपेठ परिसरात गेल्या 150 वर्षांपासून म्युनिसिपल नंबर 281 साखरपेठ या ठिकाणी सिटी सर्वे नंबर 9980 येथे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू लोक राहतात. या ठिकाणी वारंवार वक्फ बोर्डाच्या माध्यमातून नोटीस देऊन कब्जापट्टीचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत अनेक तिथं मोर्चे झालेले आहेत. तिथले शेकडो रहिवासी शेकडो वर्षापासून महानगरपालिकाकडे टॅक्स भरतात. महानगरपालिकेत रहिवाशांचं प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावावर आहे, परंतु 7/12वरती अद्याप प्रशासनाने रहिवाशांची नावं नोंद न केल्यामुळं किंवा त्या ठिकाणी विशिष्ट लोकांच्याकडून जाणीवपूर्वक या लोकांना टार्गेट केलं जात आहे, त्यांना घरं सोडून जाण्यासाठी भाग पाडलं जात आहे, धमक्या दिल्या जात आहेत. तर ह्या सगळ्या विषयामध्ये सरकारनं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कारण तिथं जी ट्रस्ट स्थापन झालेली आहे हश मफीर मस्जिद ट्रस्ट, हे ट्रस्टी जाकीर जहांगीर मनियार आणि अहमद कलाम साहेब सय्यद हे परिवहन विभागात सेवेत आहेत. जर सरकारी नोकर असतील तर त्यांना तिथं ट्रस्टी म्हणून राहता येणार नाही. आणि म्हणून जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा ही ट्रस्ट धर्मादायकडे सुद्धा नोंद नाही आहे आणि त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीरपणे प्रशासनानं हाताळला पाहिजे आणि तिथल्या लोकांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय. सिटी सर्वे नंबर दुसरा आहे 10385/30 प्लॉट नंबर 80 या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं तिथल्या सगळ्या रहिवाशांना त्रास दिला जातोय. त्या बाबतीमध्ये उचित कारवाई होणं आवश्यक आहे. दुसरा विषय आहे तो मालेगाव मधला आहे. मालेगाव मध्ये सुद्धा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.